हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 मधून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हाजी शेख निहाल भैया यांचा दणदणीत विजय मिळवला आहे। हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 मधून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हाजी शेख निहाल भैया आणि मोहम्मद रुबीना साजिद यांचा दणदणीत विजय मिळवला आहे। तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत। हाजी शेख निहाल भैया याचं राजकीय सामाजिक क्षेत्रात दबदबा आहे, यामुळे येथील जनता सदा त्यांच्या पाठीशी उभी असते। हाजी शेख निहाल भैया यांनी आपल्या राजकीय कारकीर्दमध्ये हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेता असे पद भोगले आहे, त्यामुळे ते वरिष्ठ नेत्यामध्ये गिनले जातात। त्यामुळे यावेळी ही नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 मधील जनतेने हाजी शेख निहाल भैया यांना निवडून देत पुन्हा सेवेची संधी दिली आहे। हाजी निहाल भैया यांचा नगरपरिषद निवडणुकीत विजयी मिळवला आहे। ते पुन्हा नगरसेवक म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्यामुळे निहाल भैया याचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंगोलीकरांनी एकच गर्दी करत आहेत। सबसे पहले मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि उसने मुझे आवाम की खिदमत करने का मौका दिया और उसके साथ प्रभाग क्रमांक 13 के सभी नागरिकों का, मतदारों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने भारी अक्सरियत से वोटिंग देकर हमें कामयाब बनाया है। मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूं। आने वाले दिनों में पिछले 4 साल से बहुत सारे काम प्रशासक की वजह से प्रभाग के रुके हुए थे, उसको पूरा करने का मैं प्रयत्न करूंगा। मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यानं काही कामं राखडलेली होती, परंतु आमची नाळ जनतेशी जुळलेली होती। जनता नेहमी आमच्या पाठीशी राहिलेली आहे, नेहमीच जनतेने आम्हाला मदत केलेली आहे आणि सर्व मतदार माता, बंधू, भगिनींनी मला नेहमीच प्रचंड मताधिक्य दिलेलं आहे। यावेळेस पण चांगल्या प्रकारे मला पूर्ण हिंगोली शहरातून माझ्या पूर्ण नगरसेवकांना देखील चांगले मत मिळालेले आहेत आणि 10 नगरसेवक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि काही नगरसेवक अत्यंत कमी मतांनी पडलेले आहेत। कुठं आम्ही कमी पडलो त्याची आम्ही शहानिशा करणार आहेत, परंतु प्रत्येक प्रभागाचे जनतेचे काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आम्ही ते काम करणार। प्रभाग 13 मध्ये तर भरपूर विकास कामे यापूर्वी झालेली आहेत, तरी काही कामे राहिलेली असतील तर ते करण्यासाठी आता आम्ही रोड मॅप तयार करणार आहोत। आमचा प्लॅन असा राहणार आहे की जनता दरबार करून सर्व जनतेला समोर बोलून, सर्व मतदारांना बोलून त्यांचे जे जे कामं राखडलेले आहेत त्याची यादी करून ते क्रमांकानुसार जे काम अति आवश्यक आहे ते तात्काळ पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून व जिल्हा वार्षिक योजनेतून प्रभागाचा विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आमचा मानस आहे की येणाऱ्या 1-2 वर्षात प्रभागामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही।